10 मिनिटापासून हात वर करते, आज सगळेजण बघतायत, पण ही पद्धत नाहीये. फक्त मला इग्नोर करते, बाकी सगळ्यांना चान्स देत आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य एवढ्या सदस्यांची मागणी आहे, सगळ्यांची मागणी आहे. तिथे साहेब बोलले की सगळ्या सदस्यांना संधी देणं हे क्रम प्राप्त आहे. ताई मी आपल्याला सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे. बघा आता माझा वेळ नका घालवू तुम्ही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मला पण 15 वर्ष झाली या सभागृहात. आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला विनंती आहे. कोणी दिली नाही. घ्या ताई, ताई घ्या. दिस इज नॉट डन. घ्या ताई. अध्यक्ष महोदय, ताई अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते. मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला 3 विकास आराखडे मंजूर झालेले होते. मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, गाडगे बाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आणि आई कौंडण्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा विकास आराखडा. सगळ्या बिल्डिंगा तयार आहेत, सगळे तयार आहेत. त्याच्यासाठी फर्निचरसाठी पैसे मागितलेले आहेत. ते पैसे सरकार देत नाहीये अध्यक्ष महोदय. त्या बिल्डिंगा स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत. मूळ तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फीत दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती. ती फीत दाखवण्यासाठी देखील इथं सरकार लक्ष देत नाहीये. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता, दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांडकडे दुर्लक्ष करता. मी 10 पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं. महिला ज्या सभागृहामध्ये आहे त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगांचा वापर व्हावा.